प्रश्नच उद्भवत नाही. जो महिलेच्या बाजूने आहे तो महिला विधेयकाविषयी सकारात्मकच बोलेल, कारण आरक्षणाला कोणाचा विरोध असायचं कारण आहे. सगळे पार्टी महिलांवर भाषण करतात, महिलांच्या विषयी बोलतात, महिलांच्या उन्नतीविषयी बोलतात. तर महिलांची उन्नती याच्यातून साधणारच आहे. ज्या महिला अत्यंत गुणी चांगलं काम करून सुद्धा जेव्हा एखादी संधी येते तेव्हा त्या केवळ महिला आहे म्हणून ती डावलली जाऊ नये, यासाठी हे खूप चांगला निर्णय आहे. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला अत्यंत सक्षमपणे काम करतायत. आज मुंबईचे महापौर महिला आहे, पुण्याची महापौर महिला आहे, म्हणजे सर्वत्र आपण जर बघतोय की अत्यंत उत्तम काम करतायत. आमच्या अर्थमंत्र्यांपासून ते आमच्या अर्थसभापती पंचायत समितीपर्यंत महिला काम करतात. तर लोकप्रतिनिधी जे कायदे बनवतात तिथे महिला का नको? तर महिलांची संख्या वाढेल, महिलांच्या हिताचे निर्णय होतील आणि महिलांच्या हातून देशाच्या हिताचे निर्णय होतील असं मला वाटतं. याचं स्वागतच केलं पाहिजे. मुख्यमंत्री फक्त एवढंच सांगेन की कोणीही अशा प्रकारचे विकृत गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई होते, म्हणूनच ते जेलमध्ये आहेत. आणि त्याची चौकशी न करता कशी कारवाई होईल? आपल्या न्यायालय व्यवस्थेप्रमाणेच सगळं होईल. मला तर वाटत नाही की कारवाई नाही होणार असं कुठलंही पाऊल उचललं गेलं आहे सरकारतर्फे. गृहमंत्री यांनी तात्काळ त्याच्यावर अटक वगैरे करून पुढचे प्रोसिजर सुरू आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आहे. सन्माननीय माझे सहकारी पंकजी भोयर माझ्यासोबत आहेत आणि इथे आम्ही एक नवीन योजना जी डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. त्याच्याबद्दल या भागामधल्या ग्रामीण तरुणांना कसं उद्योजक बनवावं ह्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल यासाठी पण हा दौरा आहे. तसेच आता काही उद्घाटन केले आम्ही सकाळी. आता पण आम्ही एक गोट काय म्हणतो आपण त्याला मार्केट यार्ड, त्या मार्केट यार्ड त्याचं पण आज आम्ही पूजन करणार आहोत. आणि नदी पुनर्जीवन हाही विषय आहे. उद्या मी चंद्रपूरला जाणार आहे. आणि प्रदूषण हा पण विषय आहे. या विषयामध्ये दोन्ही मंत्रालयाच्या कार्यभारामुळे मी इथे दौऱ्यामध्ये आले. बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा फिजिकली जातो तेव्हा आपल्याला दिसतात, अडचणी लक्षात येतात आणि त्या आपल्याला आयडिया देतात की एखादी योजना यशस्वी कशी करायची. तर आज मला चांगली गोट मार्केट यार्डची आयडिया इथली आवडलेली आहे. इथल्या या लोकांनी ग्रासलँड कसे म्हणजे चारा कसा उपलब्ध करता येईल वन विभागाच्या जमिनीने ह्याच्यावरही चांगला प्रयोग केलेला आहे. आणि खूप चांगला मला वाटतं जे दिव्यांग मुली आहेत त्यांच्यासाठी पण आज त्यांनी चांगलं एक पाऊल उचललेलं आहे. आणि दिवसभराचा दौरा खूप चांगला झाला, यशस्वी झाला. पालकमंत्री चांगलं काम करतात हे बघायला मिळालं. इथून काही चांगलं शिकूनही जायला मिळेल असं माझ्या दौऱ्याचा आजचा सारांश आहे. वन जमिनीवर असलेल्या चाऱ्याच्या संदर्भात काही ठोस पाऊल उचललं गेलं आहे. चराई क्षेत्रामध्ये जेव्हा पशु शिरतात त्यावेळेस कारवाई होते वन विभागाकडून. वन विभागामध्ये वन विभागाची जी जमीन असते त्यामध्ये पशुपालकांची पशूंना जाण्याची एंट्री नसते आणि ते अनधिकृत गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. तर त्या संदर्भात आता त्या चाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल, म्हणजे तिथे चारा जर उपलब्ध असेल तर तो चारा पशुपालकांपर्यंत कसा पोहोचवता येईल अशी व्यवस्था करावी लागेल. बाकी वन विभागाचे नियम हे खूप कडक असतात आणि ते मला वाटतं अमेंडमेंट शिवाय कुठलेही नियम तोडता येत नाही. की असं चरायला पाठवून दिलं मग तिथे हिंस्र प्राणी त्याच्यावर अटॅक करू शकतात, त्याचे त्या माणसावर करू शकतात जो चरायला. या सगळ्या विषयांचा विचार केला गेला पाहिजे. तर जर तिथे चारा उपलब्ध करून तो आपण त्या वनक्षेत्राच्या बॉर्डरच्या बाहेर उपलब्ध करून देऊ शकलो तेही करता येईल. त्याच्यावर त्या त्या जिल्ह्यातल्या त्या लोकांनी बसून करण्याचा विषय आहे. हेटी कुंडीला आपला ऐतिहासिक महिला आरक्षणासंदर्भात आपापल्या प्रतिक्रिया द्या आणि सपोर्ट करा. तसं बाकीचे खासदार मान्य होईल का माझ्या पक्षाचे? मला याच्या पक्षाचा विषयच येतो कुठे? हा महिलाचा विषय आहे ना. आणि जर देशाचे प्रधानमंत्री महिलांसाठी देशातल्या समस्त, ते काय फक्त आमच्याच महिलांना तिकीट मिळणार आहे का? सगळ्याच पक्षाचे लोक देणार आहेत ना. तर इथे काही महिलांचा विषय हा कुठल्या पक्षाने जर विषय पक्षाचा केला. राजकीय चर्चा होत आहे की 33% आरक्षण लागू होईलच का 29 पर्यंत, किंवा फक्त चर्चाच होणार? होईल लागू. मोदीजीने ठरवलं ते कधीच होत नाही असं कधी झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.